एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. आमचा शहाणा मुलगा नील आज कुठल्या चिंतेत आहे? आजोबा, एकतेमध्ये शक्ती असते याचा अर्थ काय? ओ, तू हे वाक्य कुठे ऐकलंयस? माझ्या टीचरने सांगितलं. ठीक आहे, पाहायला गेलं तर सोपं आहे, पण तुम्हाला नीट समजावं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्टीची वेळ. एका शेतात एक कोंबडी तिच्या 10 पिल्लांसोबत राहत होती. तिची 5 पिल्लं पांढरी होती आणि 5 पिल्लं तपकिरी रंगाची होती. पण त्यांचं आपापसात पटतच नव्हतं. ते नेहमीच एकमेकांशी भांडत असत. मुलांनो, तुम्ही भांडू नका. तुम्ही सगळे एकमेकांची भावंड आहात ना? आई, ही तपकिरी पिल्लच आधी भांडण करून काढतात. नाही, ही पांढरी आधी भांडण करतात. आई, आम्हाला मित्र किंवा भावंडासारखं एकत्र राहायलाच हवं का? हो, आम्हाला वेगळं राहायचंय. माझ्या मुलांनो, का असं वागताय? पांढऱ्या पिल्लांमधली आणि तपकिरी पिल्लांमधली भांडणं वाढतच राहिली. आई, ही तपकिरी पिल्लं नेहमी चुकीची वागत असतात. ते शेतातल्या सगळ्यात चांगल्या जागी खेळतात, सगळ्यात चांगले दाणे खातात, सगळ्यात गुबगुबीत गवतावर झोपतात. आमच्यासाठी शिल्लक काय? काहीही काय बोलतोयस? तुम्हीच आमच्याकडून सगळ्या वस्तू हिरावतात. तुम्ही तक्रार कशी करताय? आता सगळे गप्प बसा पाहू. नाही, आम्हाला वेगळं कर आई. हे असं चालणार नाही. हो ना, आपल्या वस्तू घ्या आणि निघून जा इथून. बरं बाबांनो, ठीक आहे. तुम्ही स्वतःचा मार्ग निवडा. उद्या मी तुम्हाला तुमच्या वस्तू देईन. मग तुम्ही तुम्हाला हवं तिकडे जाऊ शकता. पण त्या रात्री जे काही घडलं त्यामुळे सर्व काही बदलून गेलं. अरे देवा, हा तर लांडगा आहे. ऐका मुलांनो, ऐका. आपण घाबरून चालणार नाही. आपण जर एकत्र लढलो तर या लांडग्याला सुद्धा हरवू. लक्षात ठेवा, तो एकटा आहे आणि आपण 11 आहोत. ही वेळ एकमेकांसोबत भांडत बसायची नाहीये. ही वेळ एकत्रितपणे येऊन त्या लांडग्याचा सामना करण्याची वेळ आहे. लक्षात ठेवा, एकतामध्ये शक्ती असते. अरे हे सगळे वेडे आहेत. मला इथून वाचवा. अशा प्रकारे त्यांनी लांडग्याचा सामना केला आणि लांडगा परत नाही आला. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पिल्लांना कळालं की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून राहायला हवं. यातच शहाणेपणा आहे. किती छान गोष्ट होती ती. आता मला समजलं की एकतामध्ये शक्ती असते याचा अर्थ काय. हा खरोखर एक चांगला धडा होता.